सालिगांव प्रस्तावित फ्लॅट आणि स्विमिंग पूल बांदपाच्या प्रकल्पाचो निषेध करपाक सालिगांवचे थळावे सालिगांव पंचायती भायर जमले। प्रकल्प कॅन्सल केलो ना जाल्यार धरणे आंदोलन करपाची शिटकावणी थळाव्यांनी दिल्या। सालिगांव बायरो आल्तो प्रस्तावित निवासी प्रकल्पा आड थंयच्या लोकांनी निषेध केल्ल्यान सालिगांव पंचायती भायर तणाव निर्माण जाला। सालिगांव 24 फ्लॅट बांदपाक गांवकारांनी खर विरोध केलो। गांवांत नियोजित केल्ल्या ह्या प्रकल्पान स्विमिंग पुला वांगडा 24 फ्लॅट बांदपाचो आस्पाव आसा अशी माहिती मेळ्ळ्या। तो प्रोजेक्ट अरुण चौधरी आणि हरीश अरोरा यांच्या नावान तो प्रोजेक्ट येता। तो रेजिडेंस म्हणून तेणी घातलेले आहा, सर्वे नंबर 36A तितून तो प्रोजेक्ट आहा। तो लायक आमी पयलो आमकां खबर नासली, आमकां मागीर कळ्ळें उपरांत आमी RTI घातली पंचायतीन। तेन्ना पंचायतीन RTI घेवन आमी ग्रामसभेक काडलो पॉयंट। ग्रामसभेक पॉयंट काडल्या उपरांत आमकां कळलें या 24 फ्लॅट्स विथ द स्विमींग पूल हो प्रोजेक्ट येता, व्हडलो प्रोजेक्ट येता आमचो। तेन्ना आमी आमच्या वॉर्ड मेंबराक आमी क्वेश्चन केलो, बाबा हो प्रोजेक्ट तो तुका खबर आहा काय कितें काय म्हणून। तेणी तिचोर ते आमच्या वॉर्ड मेंबराक थिंगा बोबाव केलो आनी झगडी चालू केली। म्हणल्यार तेणी आमकां तेजे क्लियर कांयच करूंक ना दिसलें। 30 तारखे एप्रिलाची तेन्ना सायट इन्स्पेक्शनाक TCP येवंक ना, हेल्थ येवंक ना, ओन्ली द पंचायत आसली विथ द वॉर्ड मेंबर। तेन्ना आमी ते पळोवपाक गेले नंतर आमचे सेक्रेटरी बी म्हणाली आमी करिना, आम्हाला TCP ना म्हणून। तरी आमी ताका फोर्स केलो ते करूंक लायलें सायट इन्स्पेक्शन केल्या उपरांत तो भितर आमी गेल्या उपरांत ताका सायड बॅग कांयच नासली, सायड बॅग ना ताका। दुसरे रस्त्याचे गेले, रस्तो मापूंक गेले तेन्ना रस्तो आमकां मेळ्ळो 4.5 मीटर। आमी RTI घातली आमी आनी विचारलें लायक तुमचे पंचायतीचे मिटिंगेक तो फायल पास जाली, एजंडान घालिल्ली जाल्या पास करपाक। ते एजंडान ती फायल नासली घालूंक, ती पास एजंडान येवंकूच नासली। एजंडान ती मिनिट्स कॉपी आमच्या लागीं हा तेंची घेतलेली आमी, तिचे कांय येवंक ना। म्हणल्यार ही सगळे बुलडोज करून ही आतां ते प्रोजेक्ट थिंगा हाडटा। म्हणल्यार प्रोजेक्ट एक्चुअली इलिगल प्रोजेक्ट, आमकां दिसता तो प्रोजेक्ट इलिगल प्रोजेक्ट। दुसरें कितें आहा, त्या प्रोजेक्टाच्या एका लायक जो ते एका प्रोजेक्ट हितून लायक द सायड बॅकान कांय ना प्रॉब्लम, लायक द सायड बॅक ताणी कांय सोडूं ना। सेक्रेटरी आमचो न्यू आयला, ही इज गिवन एडिशनल चार्जीस हियर इन दिस पंचायत। जेन्ना तो चेक करूंक लागलो थंयचो सायड प्लॅन दाखोवंक ना, थंयसर मिसिंग आसा सायड प्लॅन। मागीर ते स्टाफ सोदूंक लागले, तो आजून मेरेन तो प्लॅन आमकां दिवंक ना तेणेन। आमी RTI घातलेली, तो प्लॅन आमकां मेळोंक ना। आनी मागीर आमी ताका विचारलें की तुजें आतां तूं कितें करतलो, एक्शन कितें घेतलो मिसिंग प्लॅनाचेर। तेणें सांगलें आपूण FIR लॉन्च करता, 4 दिसांनी आपूण तुमकां आपयता म्हणून। आतां दुसरो वीक जालो, आजुनूय आमकां कांय मेळोंक ना तेंचे। थळाव्यांनी गांवच्या सैमाचेर, मुळाव्या साधन सुविधांचेर आणि थळाव्या स्वरूपाचेर उदरगतीचो परिणाम कितलो आसा हाचो हुस्को उक्तायलो। Construction is going on at full pace, morning till night. Noise pollution, dust pollution is heavy. Now all the problems have been mentioned. This project was clandestinely passed without any minutes, without informing the villagers, and started. The villagers have tried their best to get information about the project and to put a stop to it, but it has not happened. There is no support from the system. So is this system of the people, by the people, for the people, or it is of somebody else and not the people? हो जो कोई प्रोजेक्ट येयला, I am one of the affected resident of that place. पहिले सांगपाचें म्हणल्यार हो पळय जो लोक हांगा उबो आहा ते 3-4 वाड्या वयले एफेक्टेड जाले आहा। हेंच्यांनी सगळ्यांक त्या 5 मेंबराक वोट घालून निवडून दिल्ले। आनी सांगपाचें म्हणल्यार हो प्रोजेक्ट फकत 5 मेंबराकूच जावो आनी कोणाक नाका। सगळ्या लोकांनी ऑब्जेक्शन केलें, घातलें। आतां पंचायतीन प्लॅन ना, प्लॅनां ना दिल्ली, डॉक्युमेंट्स ना। आनी सांगपाचें म्हणल्यार 5 मेंबराक जाय देखून तांच्यांनी ह्यो पंचायतीन हो प्लॅन पास केला आनी लोकांक गमय नासतना हो थिंगा प्लॅन घातला। प्रोजेक्ट म्हज्या घरा फुडल्यानूच आसा, यू कॅन से 50 मिटर्स डिस्टन्साचेर हो प्रोजेक्टा वयर सगळ्यांनी सांगलां ते तुमी आयकलां। म्हजो एकूच मुद्दो आहा, TCPन तांकां सेटबॅकाचो इश्यू सॉर्ट करून दिवंक ना। तूं पळोवंक वचशी जाल्यार थिंगासर तांचो पळय तो स्विमींग पूल येयला, ताची कुशीक तांच्यांनी पारेत घातल्या। ती पारेतीत तान उबो रावशी जाल्यार हॉप स्कीप एंड जम्प शेजाऱ्यांगेर भितर सरोंक जाता, शेजाऱ्यांच्या घराचेर वयर चडोंक जाता। इतले डिस्टन्सान तांच्यांनी प्रोजेक्ट उबो केला।
हांव एक म्हजो पर्सनल एक्सपिरियन्स सांगता. हांव म्हज्याच प्रॉपर्टीन एक धाकटुलेशें शॉप बांदूंक सोदतालो. म्हाका TCP येवन म्हणूंक लागलो तुवें 3 मिटर सेटबॅक सोडपाकूच जाय. जाल्यार म्हाका आतां TCP विचारपाक जाय, हो प्रोजेक्ट येता तो 1.5 मिटर न्ही 1 मिटर पर्यंत थिंगासोर सेटबॅक ना जाल्यार हो प्रोजेक्ट पास जालो कसो. ते आमी गोंयकार आमी थिंगासोर वचोन कितें मागूंक आमकां करूंक सोदता जाल्यार आमकां ह्यो सगल्यो रुल्स एंड रेग्युलेशन लागता. ते भायल्यांक लागोना तांची फायल कशी स्लीप जाली. आज 20 जून जाली, अजून काय पावस येवंक ना. सरकार आणि सरकारांतले मंत्री लोकांक सांगतात की भिवपाची गरज ना. भिवपाची गरज ना हो एक स्लोगन जाला, एक थीम जाल्या, पूण लोक भिवन भिवन काबार जाल्यात. ज्या दिसा तुम्ही घरांत बसता तेन्ना तुमकां लायट गेली हें कळपाक तुजे जर घरांत वायफाय आसा आनी जर इंटरनेट कनेक्शन गेलें जाल्यार तुका कळटा लायट गेली म्हणून. तूं जर नोट डावन करशीत दिसाक 5 फावटी तरी सालिगांव सगळ्या वाड्यांवयली लायट वता. एक वर अर्दे वर लायट गेल्ली आसता आनी कोणाक काय पडलेलें ना. तूं पंचायतीन वच ना डिपार्टमेंटान वच कोणाक काय खबर नासता. सो अशा परिस्थितीन आयज जे आता हे सगळ्यांनी मांडलां की हे प्रोजेक्ट येता 24 फ्लॅटांची बिल्डींग येता 10 विला येता तर हांकां उदक आनी लायट खंयसून दितले. हो गार्बेज प्लांट जो वयर केल्लो ज्या जाग्यार पिकनीक व्हरपाक भुरग्यांक मेळटले म्हणलेली आयज ते हाराडचे लोक थंय काबार जाले तांकां जेवंक मेळना. तेवटेन वड्ड्याच्या साळपेच्या लोकांक जेवंक मेळना. इतलो त्रास जाता त्या घाणीन. कोण तेन्ना भोंवन आयले मजा मारली प्रोजेक्ट केलो तो ते सुशेगाद आसा भोगतात गांवचो लोक. आणि ही गार्बेज व्हरपाची आता कोण करतलो. आमची गार्बेज कितले फावट सकाळी 8 गाडी येतली म्हणटा दनपारची 3 जायसर गार्बेज व्हरना. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार.